मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, एक ना एक दिवस सत्य बाहेर येत असतं। उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने प्रथम आरोप केला की ते काँग्रेससोबत जाऊन भेटले, सरकार स्थापन केलं, जनमत ज्यांना दिलं त्यांना सोबत घेतलं नाही। मात्र असं काही असताना 2.5 वर्षे सत्तेमध्ये हीच मंडळी होती की जी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही असं बोलत होते। त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्ष यांनी जी काही खेळी खेळली, अनेक असे त्यांच्यावरती आरोप झाले आणि त्याचमुळे हा पक्ष फुटला। मात्र ठाकरेंवरती आरोप करणाऱ्यांची पोलखोलच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सविस्तर शिवसेना का फुटली याचं उदाहरणच दिलेलं आहे। तेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व इतरांना पाठवा। उद्धव ठाकरे यांचा पक्ष जेव्हा फुटला, यामागे वेगवेगळी कारणं दिली। राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन भेटले, उद्धव ठाकरे पक्षामध्ये लक्ष देत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत। मात्र हेच उद्धव ठाकरे आहेत की ज्यांनी नगरविकास मंत्रीपद एकनाथ शिंदे यांना विश्वासाने दिलं आणि याच नगरविकास खात्याची अडचण आता फडणवीसांना होऊ लागलेली आहे। म्हणूनच नगरविकास खात्याच्या सर्व फायली पुन्हा त्यांच्याकडे त्यांनी मागवलेल्या आहेत। जे ठाकरेंनी चूक केली त्यांना नकोयत, हाच धडा त्यांनी यामधून घेतलेला आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वाकांक्षा ही महत्त्वाची होती। एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं होतं त्या खात्यांच्या बैठका आदित्य ठाकरे घेत असेत। सर्वसामान्य जर बघता ते खातं आणि सरकारमध्ये असलेलं पद हे उद्धव ठाकरे यांनीच दिलेलं होतं। मात्र आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र महत्त्वाकांक्षा ही महत्त्वाची आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनणे सर्वांचं स्वप्न असतं आणि त्याचसाठी 2.5 वर्षाचं कार्यकाळ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्रीपद भोगणारे एकनाथ शिंदे तेच काही दिवसापूर्वी त्यांच्याचबद्दल बोलत होते। मीच मुख्यमंत्री होणार याच योजनेतून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, ठाकरेंचा पक्ष फोडला। मात्र आज त्यांना साईड कॉर्नर केलं जात आहे। तेच देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ठाकरेंची चूक नाही, त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती चूक नाही आहे। म्हणजेच यावरून स्पष्ट होतं की एकनाथ शिंदे यांनाही या ठिकाणी महत्त्वाकांक्षा असल्यामुळेच त्यांनी पक्ष फोडला आणि सोडला। आपल्याला काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद।